आता बघतोय की कशा पद्धतीने धामधूम सुरू आहे सगळीकडे, म्हणजे ठाणे असेल, मुंबई असेल, पुण्यातही हाच जल्लोष बघायला मिळतो। अगदी स्पेनवरनं काही पथकं आलेली आहेत आपल्या मुंबईमध्ये गोविंदा खेळण्यासाठी। मला सांग, जेव्हा तू अशा ठिकाणी जातेस तुझी भावना काय असते? मला आधी तर ह्या सगळ्या गोविंदांचं खूप कौतुक करायचं आहे। मला कितीतरी वर्ष बोलायचं होतं की त्यांचं जे डेडिकेशन आहे, आजच्या एका दिवसासाठी इतके दिवस मेहनत घेतात, इतक्या छान तऱ्हेने थर लावतात। आमच्या जवानांना सलाम करणारी ही हंडी आहे आणि हाही अत्यंत आनंदाचा विषय आहे की प्रचंड प्रतिसाद या हंडीला मिळतोय। आपल्याला माहिती आहे, ऑपरेशन सिंदूरमध्ये प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या सैन्याने पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडली आणि म्हणून त्या सैनिकांना सलाम करण्याकरता ही हंडी या ठिकाणी लावली आहे। मी राम कदम यांचं अभिनंदन करतो। आज ये बहुत ही खुशी का मौका है। श्री कृष्ण जन्माष्टमी के अवसर पर समूची मुंबई में बड़े पैमाने पर दही हंडी का कार्यक्रम चल रहा है और घाटकोपर में विधायक राम कदम इन्होंने ऑपरेशन सिंदूर के जवानों को समर्पित दही हंडी का आयोजन किया है। ऑपरेशन सिंदूर में प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हमारे सैनिकों ने पाकिस्तान के पाप की हांडी को फोड़ा और अब यहाँ पर उन्हीं सैनिकों को सलाम किया जा रहा है। मैं राम कदम जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। मुंबई आदित्य ठाकरे असं म्हणतात, आजच्या दिवशी राजकारणावर बोलणं हा निव्वळ बालिश पण आहे। मुंबई महापालिका निवडणुका जवळ आहेत, त्या विजयाची हंडी तुम्ही फोडली असं आहे, त्याच्या विजयाची हंडी तर आम्ही फोडूच, पण ज्यांनी महानगरपालिका लुटली त्यांच्या पापाची हंडी देखील फोडू आणि आम्ही जी हंडी लावू त्यातलं लोणी हे जनसामान्यांना मिळेल, ते कोणाच्या घरात जाणार नाही हा प्रयत्न करू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।